नमस्कार मित्रांनो, मराठा साम्राज्यातील तसेच मोघलकालीन आणि ब्रिटिश काळातील तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नाण्यांचा संग्रह तुम्हाला बघायचा आहे का? चला आज मी दाखवतो। नाणी ही केवळ पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी नव्हती, तर ती भाषा, प्रशासन, धर्म आणि तत्कालीन आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वाची ऐतिहासिक साधने आहेत। आज असाच विविध काळातील नाण्यांचा संग्रह बघण्यासाठी मी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री राजकुमार शांतिकुमार देऊळगावकर यांचा संग्रह बघण्यासाठी आलेलो आहे। सुमारे 30 वर्षाच्या शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर राजकुमारजी यांनी या छंदास सुरुवात केली। घरी असलेल्या काही मराठाकालीन व मोघलकालीन नाण्यांमधून त्यांना या छंदाची कल्पना सुचली व सुरू झाला हा प्रवास। भारतामध्ये 4 ठिकाणी नाणी तयार केली जातात। ज्या ठिकाणी नाणी तयार केली जातात त्याला मिंट किंवा टाकसाळ म्हणतात। कलकत्ता, मुंबई, हैदराबाद, नोएडा या ठिकाणी नाणी तयार केली जातात। भारतातील 4 टाकसाळीपैकी सगळ्यात जुनी टाकसाळ ही कलकत्त्याची आहे व सगळ्यात नवीन टाकसाळ शेवटची ही नोएडा आहे। या 4ही टाकसाळीचे काही चिन्हे असतात, जसं मुंबईचं डायमंड आहे, हैदराबादचं चांदणी आहे, नोएडाचं टिंबा आहे आणि कलकत्त्याच्या खाली काही सुद्धा नसते। या 4 टाकसाळीशिवाय दुसरं चिन्ह दिसलं तर ते नाणे हे विदेशात छापल्या गेलेले आहे असे समजावे। ही तांब्याची नाणी मराठी व मोगलकालीन आहे। हा 1 पैसा 1957 ते 1961 पर्यंत तांब्याचे होते। 1962 ते 1964 पर्यंत पितळीचे होते आणि त्यानंतर जर्मनचे पैसे सुरू झाले तर 1972 पर्यंत 3 पैसे, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 8 आणे, 4 आणे, 20 पैसे, 10 पैसे। ही तांब्याची छिद्राची नाणी चुकीचे छापलेले नाणे आहेत। ब्रिटिशकालीन भारतातली नाणी आहेत, विदेशी नाणी आहेत, भारतातील काही चांदीची, तांब्याची व पितळीची नाणी आहेत। तसेच 10 रुपये आणि 5 रुपयांमध्ये इतके वेगवेगळे छाप असतील हे मी पहिल्यांदाच बघितले। हा थोडक्यात दाखवलेला संग्रह तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।